रामवाडीतले आलेले आहेत, तर मी त्यांना प्रथमतः म्हणेन की आपल्याला बीज प्रक्रिया करता वेळेस आपले जे पूर्ण कपडे आहेत हे फुल पाहिजेत, कधी बी शर्ट हाफ नसाय पाहिजे, फुल शर्ट पाहिजे. त्याचबरोबर आपण हँड ग्लोव्ज घातले पाहिजेत. हँड ग्लोव्ज घातल्याच्यानंतर आपण चष्मा घातला पाहिजे. चष्मा घातल्याच्यानंतर आपल्याला मास्कसुद्धा घातलं पाहिजे. म्हणजे आपण ज्यावेळेस कुठलंही रासायनिक कीटकनाशक, रासायनिक बुरशीनाशक, जैविक कीटकनाशक, जैविक बुरशीनाशक काही म्हणजे पावडर फॉर्ममध्ये असतात, तर ते उडून आपल्या नाकावाटे किंवा डोळ्यावाटे हे आपल्या शरीरात जाऊ नयेत, ह्याच्यासाठी आपण पूर्ण प्रिकॉशन ह्याच्यामध्ये घेतली पाहिजे. तर आपण पहिल्यांदा बीज प्रक्रिया ही ज्वारी पिकाची म्हणजे खरीपातील जे ज्वारी पीक आहे महत्त्वाचं, ह्याचे आपण पाहणार आहोत की बऱ्याच महाराष्ट्रामध्ये जवळपास बरेच जिल्हे असे आहेत की तिथं खरीपातली ज्वारी पीक घेतलं जातं. तर ह्या एकदलीय पिकामधले आपण प्रथमतः बीज प्रक्रिया आपण पाहणार आहोत. तर त्याच्यासाठी मी जसं सांगितलं अगोदर, तर तसं आपल्याला ही जी बीज प्रक्रियामध्ये रासायनिक बुरशीनाशक आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये वापरायचं आहे. मग ते कार्बॉक्झिल प्लस थायरम कंबाईनमधलं 3 ते 5 ग्रॅम प्रति किलो बियाणे आपल्याला हे ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. तर आपण ह्याच्यामध्ये थोडक्यात हे बियाण्यामध्ये टाकलेलं आहे. आता हे आदल्या दिवशी किंवा जैविक बीज प्रक्रिया करायच्या अगोदर 4 ते 5 तास अगोदर आपल्याला हे करायचं आहे. आणि ह्याच्यानंतर ही सोडून द्यायचं ह्याला. मग तो काही वेळेस ताडपत्री असन किंवा तुमचं ह्याच्यात जरी असलं म्हणजे गमेल्यामध्ये किंवा काही वेळेस ड्रममध्ये सुद्धा आपल्याला करता येते. मोठा जर ड्रम असला तर त्या ड्रममध्ये बी तुम्ही हे बीज प्रक्रिया करून हे रात्रभर ठेवू शकता. आणि हे ठेवल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं की थोडंसं हलवायचं, म्हणजे ती पावडर जी आहे ती सगळी खाली बसून जाते आणि जे बियाणं आहे ते वरचीवर काढून घ्यायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे ज्यावेळेस पेरायचे, एक लक्षात ठेवायचं की रासायनिक बीज प्रक्रिया केल्याच्यानंतर आपण 15 दिवस 8 दिवस बियाणं ठेवू शकतो, पण जैविक बीज प्रक्रिया केल्याच्यानंतर आपल्याला ते ठेवता येत नाही. सेम डे म्हणजे त्याच दिवशी किंवा मॅक्झिमम दुसरा दिवससुद्धा नाही उजळून द्यायचा. त्याच दिवशी ज्या दिवशी पेरायचे त्याच दिवशी आपल्याला जैविकची बीज प्रक्रिया करायची. ह्याचं कारण काय की आपण हे जे जैविक बीज प्रक्रिया आहे हे पावडर फॉर्ममध्ये असलं तर आपण त्याला म्हणजे द्रावण तयार करून ह्याच्यावर शिंतडतो, म्हणजे ओलं बियाणं होतं. आणि दुसऱ्या दिवशी मग आपण सकाळी ह्याच्यामध्ये आपण ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया प्रथमतः करणार आहोत. तर हे ट्रायकोडर्मा आपण ह्याच्यामध्ये साधारणपणे हा ट्रायकोडर्मा आपल्याला 10 ml प्रति किलो बियाणं आपल्याला हे बीज प्रक्रियासाठी वापरायचं आहे. तर ह्याच्यामध्ये समजा लिक्विडमधलं असलं तर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडासा गूळ टाकणं गरजेचं आहे. म्हणजे आता ह्याचं तुम्हाला सांगतो की आपल्याला साधारणपणे 1 लिटरचं जर द्रावण असलं आपल्याकडं म्हणजे ट्रायकोडर्माचं, तर त्याच्यामध्ये साधारणपणे 200 ग्रॅम गूळ आपल्याला ह्याच्यात टाकायचा. तर साधारणपणे आपण ह्याच्यात हे गूळ टाकलेला आहे. आणि हा गूळ टाकल्यानंतर हे जे ट्रायकोडर्मा जे जैविक बुरशीनाशक आहे हे आपण 10 ml आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. तर हे असं चौकळ असायला आपल्याला ह्या बियाण्यामध्ये टाकायचं. हे साधारणपणे ज्वारी आपली ही 2 किलोच्या आसपास ही ज्वारी आपण इथं घेतलेली आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला हे द्रावण साधं 20 ml ह्याच्यामध्ये टाकायचं. म्हणजे हे पूर्ण आता ह्याच्यामध्ये आपल्याला दिसन की ही ज्वारी पूर्णपणे ओली झालेली. त्याच्यामुळं एक लक्षात ठेवायचं की ही बीज प्रक्रिया केल्याच्यानंतर लगेच आपल्याला हे पेरलं गेलं पाहिजे. आता ही बीज प्रक्रिया केल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं की हे 2 ते 2.5 तास हे बियाणं सोडून द्यायचं, म्हणजे ह्याला सुकून द्यायचं. हे जे जीवाणू आहेत हे आपल्या बियाण्याला सगळे चिटकले पाहिजेत. तर ह्याच्यानंतर आपल्याला ॲझोटोबॅक्टरची ह्याला बीज प्रक्रिया करायची आहे. आणि मी इथं शेतकरी बंधू आहेत त्यांना मी सांगेन की आपण ज्यावेळेस ट्रायकोची केल्याच्यानंतर 2 ते 2.5 तास सुकल्याच्यानंतर चांगल्या पद्धतीने आपल्याला ही ॲझोटोबॅक्टर करायची. तर ह्याच्यातसुद्धा आपण प्रति किलो बियाणे 250 ml आपल्याला हे बीज प्रक्रियासाठी वापरायचं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण ऑलरेडी गूळ टाकलेला आहे. ह्याच्यातसुद्धा सेम जसं ट्रायकोमध्ये गूळ टाकला तसंच ह्याच्यात गूळ टाकायचा. आणि मग ह्याच्यामध्ये हे आपल्याला हे द्रावण घ्यायचं आणि हे द्रावण घेतलेलं आपल्याला ह्याच्यावर हे 25 ml आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करायचं. जर आपल्याकडं जास्त क्वांटिटीमध्ये हे जर बियाणं असलं तर आपण जो बारदाना असतो किंवा ताडपत्री असते त्याच्यावरसुद्धा घेऊन आपण ह्याची बीज प्रक्रिया करू शकतो. हे झालं ज्वारीचं. आता आपण जे महत्त्वाचं दुसरं पीक आहे बाजरी,
तर ह्या बाजरी पिकाबद्दल देखील आपण याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी शेतकरी बांधवांना समजून सांगावं. आता हे जसं ज्वारीचं आपण केलं तसंच हे एकदलीय पीक मधलंच बाजरी पीक आहे. तर ह्याच्यामध्ये सुद्धा सेम आपल्याला जे रासायनिक बुरशीनाशक आहेत ते कार्बॉक्झिन प्लस थायरम जे आहे हे आपल्याला 3 ते 5 ग्रॅम किलो बियाणे आपल्याला ह्याच्यात मिक्स करून हे आपल्याला ह्याच्यामध्ये बीज प्रक्रिया करायची. हे आदल्या रात्री किंवा 4 तास ते 5 तास अगोदर करून हे बियाणं आपल्याला ठेवून द्यायचं. तसं ह्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी बियाणं हे हलक्या हाताने वरचीवर काढून घ्यायचं आणि ती जी पावडर आहे ही खालीच आपल्याला सोडून द्यायची. आणि हे काढल्याच्या नंतर आपल्याला त्याला नंतर ट्रायकोडर्मा जी आहे ही ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करायची. ह्या ट्रायकोडर्माच्या बीज प्रक्रियेला सुद्धा आपण जसं ज्वारीमध्ये गूळ टाकला होता तसंच ह्याच्यात गूळ टाकून हे साधारणपणे 10 ml प्रति किलो बियाणे आपल्याला हे घ्यायचं आहे आणि ह्याची बीज प्रक्रिया आपल्याला ह्याच्यामध्ये करायची आहे. हे बियाण्यामध्ये आपण हे प्रात्यक्षिकमध्ये बघत आहात आणि असं हलक्या हाताने आपल्याला ह्याच्यामध्ये हे मिक्स करायचं आहे. एकसारखं त्याला हलवून घ्यायचं. हां, एकसारखं हलवून घ्यायचं आणि साधारणपणे हे तुम्ही आता सांगितलं गुळाचं, एक सर्व शेतकरी बांधवांच्या मनात देखील एक प्रश्न आहे, आपण गुळाचा वापर का करायचा? हां, गुळाचा वापर ह्याच्यासाठी करायचा की हे लिक्विड असो किंवा पावडर फॉर्ममधलं असो. तर ह्या लिक्विडमध्ये काय होतं की हे जे जीवाणू आहेत हे पाण्यामध्ये कुठंतरी मिक्स होते आणि आपण जर ह्याच्यावर टाकलं तर ते खाली नितळून सुद्धा जाऊ शकते. बरोबर. तर ह्याच्यासाठी आपल्याला जर गुळ त्याच्यामध्ये मिक्स केला तर त्याच्यात चिकटपणा येतो आणि ह्या गुळाच्या चिकट पाण्यामध्ये हे जे जीवाणू आहेत ह्याला चिटकत येतं आणि ते चिटकलेले जे जीवाणू आहेत हे आपल्या बियाण्याला चिटकून राहतात. आणि मग ते चिटकून राहिल्यामुळे ज्यावेळेस पेरणीमध्ये जातात त्या गुळाबरोबरच ते जीवाणू आपल्या शेतामध्ये जाते, नाहीतर ते तिथंच खाली म्हणजे खाली निघून जाऊ शकतात. तर त्यासाठी आपल्याला हे गूळ त्याच्यात वापरणं गरजेचं आहे. आता ही आपण ट्रायकोडर्माची बघितली, त्याच पद्धतीने आपल्याला ह्याच्यामध्ये ॲझोटोबॅक्टरसुद्धा आहे, कारण की एकदलीयमध्ये आपण ॲझोटोबॅक्टरच मोठ्या प्रमाणात वापरतो. तर हे ॲझोटोबॅक्टर आपल्याला ह्याच्यामध्ये बीज प्रक्रियामध्ये वापरायचं आहे आणि हे ॲझोटोबॅक्टर वापरलेलं आपण ह्याच्यामध्ये हे बीज प्रक्रिया ह्याच्यात ॲझोटोबॅक्टर 25 ml प्रति किलो बियाणं आपल्याला ते बियाण्यासाठी वापरायचं आहे. तर हे अशा पद्धतीने खरीपातील जे महत्त्वाचे महाराष्ट्रामध्ये 2 पिकं घेतले जातात एकदलीयमधले, ज्वारी असो किंवा बाजरी असो. तर ह्या जर बीज प्रक्रिया केल्या तर जमिनीतून येणारे मोठ्या प्रमाणातले किंवा बियाण्यातून असलेले रोग किंवा किडीसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये त्याचं नियंत्रण किंवा व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करता येतं.